तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2023 कंबाईनचा जो गट ब आणि गट क साठी एकच पेपर झाला होता, त्याच्यामधील मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघून घेऊयात. तर क्वेश्चन नंबर 81 एकूण 20 क्वेश्चन होते. त्यातील पहिला क्वेश्चन, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल, तर खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या असेल? वर्तुळाचे क्षेत्रफळ, एरिया आणि सर्कम्फरन्स एकच दिलेलं आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू सर्कम्फरन्स सेम दिलेलं आहे. सर्कम्फरन्सचं सूत्र काय आहे? परिघाचं 2 पाय आर. जर आपण हे सॉल्व्ह केलं, या पायला हा पाय कॅन्सल, एक आरला हा एक आर कॅन्सल, आर बरोबर काय येईल? 2 येईल. एकदम सोपा क्वेश्चन होता हा पेपरमधील. तर 2 सेंटीमीटर असं त्याचं उत्तर राहील. तर नंबर नेक्स्ट, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास त्याला 60 रुपये तोटा झाला. 15 शर्ट 2340 रुपयाला विकले, म्हणजे त्याने घेतले कितीला असतील? 60 रुपये एक्स्ट्रा टाकले तर 2400 रुपयाला त्याने घेतले असतील शर्ट. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काय असेल? जर आपण 2400 भागिले 15 केलं तर उत्तर काय आलं? 15 एके 15 आणि 15 सं 90, 160 आलं उत्तर. तर एकूण शर्टची खरेदी किंमत काय असेल? 160 असेल. हा पण सोपा क्वेश्चन होता त्या पेपरमधील. नंबर नेक्स्ट, 16 म्हटलंय, हे वरचं जे दिलेलं ना, ते खालच्याला कॅन्सल झालं पाहिजे. त्यासाठी आपण ह्या खालच्यांना कशी मांडणी केली पाहिजे? तर इथून 0.2, 0.02, 0.02, 0.02 असं जर कॉमन काढलं, तर त्या सगळ्यांचा जर गुणाकार केला, तर खाली काय येईल? सगळ्यांचं 1/8 येईल इथं. आणि तसंच इथं 0.2, 0.2, 0.2 चा गुणाकार केला, तर इथंही 1/8 येईल. आणि याच्यातून 1/8 आणि याच्यातून 1/8 कॉमन काढलं, तर याला पूर्ण हे कॅन्सल होईल. म्हणजे वरच्याला खालचं समान होईल बरोबर. तर 1/8 जर आपण सॉल्व्ह केलं, तर 1/8 म्हणजे काय असतं? 0.125 असतं. 0.125 असतं. तर नंबर नेक्स्ट मित्रांनो काय आहे बघा. 3 व्यक्तीच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर. ठीक आहे. आज 72 म्हटले, 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले. आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी दिले ना, तर नेहमी गुणोत्तरावर नेऊन सोडवायचे. गुणोत्तर काय दिलेलं आहे त्यांनी? जर आपण किती वर्ष पाठीमागे म्हटलेलं आहे त्यांनी? 7 वर्षापूर्वी जर गेलो, तर या गुणोत्तराची बेरीज काय येते? 6 आणि 4 10, 17 भाग. बरोबर. तर एकूण बेरीज काय म्हटलेली आहे? त्यावेळेस किती बेरीज येईल त्याची? 51 येईल. कारण प्रत्येकाचं 7 वर्षापूर्वीचं जर आपण 21 कमी केलं, तर 51 येईल. तर एक भाग बरोबर किती येईल? 17 त्रिक 51 येईल. 4 भाग, 6 भाग, 4 7 4 6 7 रेशो आहे. तर 1 भाग 3चा, तर प्रत्येक किती झाला? प्रत्येकाला जर 3 ने गुणलं, हा 12 झाला, हा 18 झाला आणि हा 21 झाला. हे त्यावेळेच्या वयाची बेरीज आहे. तर 7 वर्षानंतर किती असेल हे? 7 वर्षानंतर 12 मध्ये 7 प्लस 7 केलं, तर हे 19 येईल. याच्यामध्ये 18 मध्ये प्लस 7 केलं, तर हे 25 येईल आणि 21 मध्ये जर प्लस 7 केलं आपण, तर 28 येईल हे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट बघा. एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेले कर्जाची रक्कम किती? बघा, कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही. सरळ सरळ व्यवहारावर गणित आहे हे. 3 वर्षासाठी 5,400 व्याज होत असेल, तर एका वर्षासाठी किती? 3 वर्षांनी जर आपण याला भागलं, तर एका वर्षासाठी 1800 व्याज होते. म्हणजे एखाद्या ठराविक किमतीवर, एक्सच्या ठराविक किमतीवर 12% जर आपण त्याला व्याज दिलं, तर ती रक्कम किती होते? 1800. जर आपण हे सॉल्व्ह केलं, 12% म्हणजे किती असते? गुणिले 12 भागिले 100 बरोबर 1800.
जर हे 100 पलीकडे नेलं x बरोबर 1800 हे वरील 2 शून्य भागिले जर आपण 12 केलं, हे जर सॉल्व्ह केलं तर त्याचं उत्तर येईल 15,000. कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही या उदाहरणामध्ये. सरळ सरळ उत्तर येऊन जाते. व्यावहारिक आहे. 3 वर्षाचं जर व्याज असेल 5,400 तर सरळ सरळ दिसतंय एका वर्षाचं व्याज असेल 1800. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट बघा. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल? 5% म्हणजे काय असतं? टक्केवारीला नेहमी अपूर्णांकात बघायचं. 5% म्हणजे काय असतं? 1/20 असतं. दरवर्षी म्हटले म्हणजे 19/20. 19/20 प्रत्येक वर्षी 5% कमी. छेदांचा अंशाचा गुणाकार उजव्या बाजूला 361. छेदांचा गुणाकार डाव्या बाजूला हा आला 400. ओके. तर 2 वर्षानंतर त्यांची किंमत किती विचारली. अगोदर किती दिलेली आहे इथं 400ला 16,000 दिलेली आहे. म्हणजे किती 4 पट व वर एक शून्य दिलंय. तसंच 361 ची जर 4 पट केली आपण तर येईल 1444 येईल आणि वर एक शून्य येईल. 4 पट वर शून्य तर किती येईल उत्तर मित्रांनो त्याचं? ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल 14,440. बघा टक्केवारीला नेहमी अपूर्णांकात बघायचं. 5% म्हणजे किती असतं? 1/20 असतं. म्हणजे प्रत्येक वर्षी 20ला 1 कमी झाले म्हणजे 19/20 होणार त्याचं. जर तुम्ही असंही सॉल्व्ह केलं 100 मानून तसंही काढता येईल, परंतु ही मेथड सर्वात सोपी राहील मित्रांनो. आगगाडीचे बघा नंबर नेक्स्ट. आगगाडीचे प्रवासाचे भाडे 20% ने वाढवले. मला सांगा 20% म्हणजे किती असतं? 1/5 असतं. ओके. 10% म्हणजे काय असतं? 10% म्हणजे काय असतं? 1/10 असतं. 25% म्हणजे काय असतं? 1/4 असतं. तर काय म्हटलेलं इथं? पहिल्यांदा प्रवासाचे भाडे 20% वाढवले. 20% वाढ म्हणजे 6/5 आलं. दुसऱ्या सलग 2 महिन्यात काय केले त्यांनी? 10% वाढ. 10% वाढ म्हणजे 11/10 असतं. आणि सलग 25% वाढ म्हणजे 5/4 आलं. या 5ला हे 5 कॅन्सल होतं इथं. किती आलं हे? 11 संग 66 आलं. आणि छेदांचा गुणाकार हा कोणत्या बाजूला घेतला आपण? डाव्या बाजूला. हा आला 40. 40 वर एकूण कितीची वाढ झाली आहे? प्लस 26 ची. म्हणजेच 40 वर जेव्हा आपण प्लस 26 टक्केवारी काढताना आपण काय करतो नेहमी? टक्केवारीचं चिन्ह देतो. 2 शून्य देऊन टक्केवारीचं चिन्ह लावतो आपण. हे जर सॉल्व्ह केलं तर उत्तर किती येईल? 6 चा भाग बसेल 4 संग 24 चा 6 चा 65 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. तर नंबर नेक्स्ट बघा मित्रांनो. सोडवा म्हटलेलं आहे. सरळ सरळ दिसते आपल्याला याच्यामध्ये -2 आणि -3 भागिलेला -2 आणि -3 आहे. सरळ सरळ याला हे कॅन्सल होतं इथं. याला हे कॅन्सल होते आणि याचं काय होईल? 5 आणि 3 किती? 8 होईल. इथं आपल्याला सरळ सरळ दिसते 6 आणि 4 -10 होईल. -10 ला खाली काय होईल? -12 होईल. म्हणजेच काय असतं हे? वजाला वजा कॅन्सल होऊन 5/6 होईल. म्हणजेच काय असतं हे? हे वर गेलं तर 48/5 होईल आणि जर आपण हा भाग दिला तर याचं उत्तर येईल 9.6. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर असेल याचं. बघा नंबर नेक्स्ट. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. ठीक आहे ना. त्याची सरासरी पहिली आपण x मांडली. तर 18 धाव्यात किती असणार त्याची सरासरी? 18x असणार. आणि त्याने 19व्या डावात किती धावा काढल्या? 98 धावा काढल्या. बरोबर कितीने सरासरी वाढली एकूण? 19 धावांमध्ये x प्लस 4 ने सरासरी वाढली त्याची. जरी आपण सॉल्व्ह केलं 18x ला 18x आलं प्लस
हे 98 आलं, हे 19x प्लस 19 चौक किती 76, हे इकडे 19 मधून 18x 19x मधून 18x वजा झालं तर ते x ची किंमत किती आली आणि 98 मधून 76 गेलं तर 22 आली. ही सुरुवातीची सरासरी आली. तर काय विचारलंय 19व्या डाव्यानंतर 19व्या डावानंतर किती सरासरी आहे x प्लस 4. x प्लस 4 म्हणजे 22 प्लस 4. 22 प्लस 4 केल्यानंतर किती येतं 26 येते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक किती याचं उत्तर 4 उत्तर आहे. ओके, सोपं होत आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर हा भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे. हा PYQ आहे. डायरेक्ट तुम्ही जर असं केलं असतं r स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर किती येतो 9 प्लस 16 प्लस 144 म्हणजे किती आलं हे 169. कितीचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे. हे 13 उत्तर राहील. हे पेपरमध्ये करायचं होतं परंतु हा कन्सेप्च्युअल कसा आहे हा रॅडियस सर्वात मोठ्या वर्तुळाचा इज इक्वल टू काय आहे पाय r1 चा स्क्वेअर पाय r2 चा स्क्वेअर तसं पाय r3 चा स्क्वेअर स्क्वेअर. हे पाय पाय बाजूला निघतं पायला पाय कॅन्सल होतं परंतु तुम्ही डायरेक्ट हे पेपरमध्ये लक्षात ठेवा. जर असं उदाहरण आलं तर सरळ सरळ स्क्वेअर करायचं बेरीज करायची आणि त्याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं 13 उत्तर आलं याचं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर याचं. बघा पुढे 91 नंबरचा क्वेश्चन आहे. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस आहेत? स्क्वेअर विचारले स्क्वेअर. चौरस म्हटलं ना बुद्धिबळाच्या पटावर 8x8चा असतो तो. चौरस म्हटलं ना त्यावेळेस बरेच लोक यात चुकले होते परंतु सर्वात कमी वेगळा आकार दिसत होता त्याचा 204 तर त्याचं उत्तर होतं 204. चौरस म्हटलं ना सरळ सरळ 204 लिहून घ्यायचं आणि जर चौकोन म्हटलं तर 1296 लिहून यायचं. तर उत्तर याचं काय आहे 204 आहे. जर चौरस स्क्वेअर म्हटलं तर 204 लिहायचं चौकोन म्हटलं तर 1296 लिहायचं. तर हे पाठ करून घ्या. हे कशा प्रकारे येतं काय 8x8चा स्क्वेअर आहे तुम्हाला सर्व माहिती आहे ते स्क्वेअर कसे मोजायचे वगैरे काय काय. तर बघा नंबर नेक्स्ट बघा किती नंबरचा क्वेश्चन आहे 92 नंबरचा. 15 21 24 30 32 39 काय म्हटले चुकीचे पद शोधायचे आपल्याला. 15 मध्ये 21 मध्ये 15 अधिक जर 21 केलं तर प्लस 6 ची वाढ आहे तिथं. ओके 21 मध्ये जर 24 मिक्स केलं तर प्लस 3 ची वाढ आहे. जर 24 मध्ये आपण 6 मिक्स केलं प्लस 6 तर 30 येते आणि जर 30 मध्ये जर आपण प्लस 3 केलं तर तिथं किती यायला पाहिजे 33 यायला पाहिजे 33 इथं 33 यायला पाहिजे. म्हणजे सिरीज कशी प्लस 6 प्लस 3 प्लस 6 प्लस 3 अशी वाढत जाणार आहे. इथं 33 पाहिजे होतं इथं 32 आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर राहील मित्रांनो याचं. ओके नंबर नेक्स्ट. सर्व शिक्षक कलाकार आहेत. ठीक आहे सर्व शिक्षक कलाकार आहेत. काही कलाकार आनंदी आहेत. काही कलाकार आनंदी आहेत. तर काय म्हटलंय सर्व शिक्षक आनंदी राहतात शक्यच नाही होऊच शकत नाही तसं कारण काहीच कंपॅरिझन नाही याच्यामध्ये. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत तसं नाही. जे आनंदी राहतात ते काही कलाकार आहेत हे सर्व इथे 100% चुकीचं आहे. त्यामुळे हाही चुकीचा आहे क ही चुकीचं आहे आणि ड ही चुकीचं आहे. त्यामुळे काय राहील क आणि ड दोन्ही असत्य आहेत हेच याचं उत्तर राहील. बघा पुढचा क्वेश्चन बघा 94 नंबरचा. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे व तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. तर त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय काय असेल? तर बघा मित्रांनो पुढे पुढे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
या बाणाची सुरुवात जिथून होते ना तिथून गणिताची सुरुवात करायची नेहमी. इथून गणिताची सुरुवात झाली पाहिजे, मगच उदाहरण व्यवस्थित सोडवता येतं. काय म्हटले? आई म्हटले, अंकिता म्हटले आणि काय म्हटले? भाऊ म्हटलेले. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे म्हटले आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. आपण विरुद्ध घेतलं तर सर्व बाण इथून सुरुवात होतील. 2.5 पट म्हणजे काय असते? 5/2. 25/10 असतं ते, म्हणजे 5/2 असतं. अंकिताच्या म्हटल्यानं आपण जर उलट घेतलं तर हे 5/2 न घेता 2/5 घेता येईल आपल्याला. आणि भावाच्या वयाच्या म्हटले म्हणून आपण उलट घ्यायचं. याच्या भावाच्या वयाच्या 4 पट म्हटले ना तर 1/4 पट घ्यायचं, तरच आपल्याला व्यवस्थित गणित सोडवता येईल. कारण जर गणितामध्ये असं सुरुवात असेल तरच सोडवता येते. कशी? कोणत्याही एका ठिकाणून बाण निघले पाहिजेत आणि तिथून गणिताची सुरुवात करायची. आता इथं काय करायचं? अपूर्णांकाच्या छेदांचा गुणाकार घ्यायचा. 5×4 = 20, 2/5 आणि 1/4 यांचा जर गुणाकार आपण घेतला 5×4 = 20 येतो. इथं जर 20 घेतला आपण तर याच्यात 2/5 केलं 20च्या तर अंकिताचं वय किती निघतं? 8 निघतं. आणि जर 20च्या 1/4 घेतलं तर हे 5 निघतं. या सर्वांची बेरीज किती येते? इथं काय सांगितलेलं आहे? 20 आणि 8 28 आणि 5 33 येते. तर एक त्यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे? 33 भाग बरोबर 66 दिलेली आहे. तर एक भाग बरोबर किती? 2. तर कुणाचं वय पाहिजे? अंकिताच्या भावाचे वय 5 दुनी 10 असेल. आज 10 असेल तर 2 वर्षानंतरचे वय काय असेल त्याचं? 12 वर्षे वय असेल. तर ही कन्सेप्ट कशा प्रकारे सोडवली तर आपण एखाद्या वयवारीच्या उदाहरणामध्ये बघून घेऊया. तुम्हाला काही जणांना कळालं नसेल हे कसं घेतलंय. हीच पद्धत सोपी आहे. याच पद्धतीनं सोडवणं आवश्यक आहे पेपरमध्ये. बघा नंबर नेक्स्ट बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये. खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तर द्या. तर हा पेपर मी दिला होता. ह्या पेपरमध्ये सगळ्यात सोपा क्वेश्चन होता हा. इथं काय विचारलंय? जीच्या उजवीकडे कोण बसले आहे? मी काय म्हणतो, सर्वात अगोदर शेवटची लाईन वाचायची. काय काढायचंय? अशा एक्झाम्पल मध्ये काय काढायचं हे इम्पॉर्टंट राहतं. म्हणजे सर्वात अगोदरची लास्ट लाईन शुड फर्स्ट रीड. लास्ट लाईन जर आपण सुरुवातीला वाचली तर 100% उत्तर येण्याचे चान्सेस असतात. जर उत्तर नसेल येत तर थोडंसं कठीण असतं ते गणित. जीच्या उजवीकडे कोण बसले? मला सांगा. 4 नंबरचे हे उदाहरण वाचा तुम्ही. जी हा ई आणि एफच्या मध्यात बसला आहे म्हटले. ई आणि एफ. ई ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय का? नाही, फक्त एफ ऑप्शन मध्ये दिसतोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं 4 उत्तर आहे. सरळ सरळ वरच्यावर निघून जातं याचं उत्तर. सर्वात अगोदर शेवटची लाईन वाचायची. काय काढायचंय म्हणजे फक्त 4 वरून आपल्याला आन्सर निघते याच्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांकाचं काय उत्तर? 4 उत्तर आहे याचं. ओके. नंबर नेक्स्ट बघा. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो? 21 जूनला असतो. आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारीला. जर आपण आंतरराष्ट्रीय योगा दिनची आपण वार काढून घेऊया. 21 प्लस जूनचा काय असतो? महिन्याचा कोड 3 असतो. प्लस आपल्याला वर्षाचा शेवटचे 2 आकडे 16 प्लस त्याच्यावर 4 काय आलं? 4 आलं. प्लस शतक कोड किती आला? 0 आला. जर भागिले आपण 7 केलं तर किती येईल? 16 आणि 4 हे 20 झालं. 20 आणि 20 हे 40 आणि 4 किती आलं? 44 आलं.
44 भागिले जर आपण 7 केलं, 7 सकून 42 आलं. 42 म्हणजे काय? बाकी 2 उरते, म्हणजे काय आलं? हा आला मंगळवार. ओके. तर राष्ट्रीय विज्ञान दिन काय म्हटलंय? राष्ट्रीय विज्ञान दिन किती? 28 फेब्रुवारी असतं. 28 फेब्रुवारी. लीप वर्ष असल्यामुळे आपण 02 हा कोड न घेता काय घेणार? 01 हा कोड घेणार. प्लस 16 हे आपल्या वर्षाच्या शेवटचे 2 आकडे, ह्याच्या 1/4 घेतलं, हे 4 आलं, प्लस 0 आलं. आपण जर भागिलेला 7 केलं तर याची बेरीज येते 49 भागिले 7. भागाकार काय आला? बाकी किती उरले? 0. त्यामुळे काय आला? रविवार. मंगळवारला मंगळवार, रविवारला रविवार. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. तर हे कॅलेंडरचे कसे सोडवलं तर आपण याविषयी एका व्हिडिओमध्ये बघून घेऊ नक्कीच, पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा पुढे. जर 4, 5, 8, 13, 14, 17 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर कोणती संख्या मालिकेत राहणार नाही? काय म्हटलंय? 4 म्हणजे इथे कितीची वाढ झालेली आहे? पहिल्यामध्ये 1 ची वाढ झालेली आहे. नंतर कितीची वाढ आहे? 3 ची वाढ आहे. नंतर 5 ची वाढ आहे. म्हणजे कसं? 4 + 1 5 झाले. 5 आणि 3 8. 8 आणि 5 13. तसंच इथं परत रिपीट झाले मालिका ही. 1, 3, 5 ची मालिका तयार झालेली आहे. तसंच 1, 3, 5. 1, 3, 5 अशी मालिका तयार झालेली आहे. ह्याच्या मालिकेमध्ये कोणते आकडे येणार नाहीत. 5 ची मालिका कंप्लीट झाली, त्याच्यात 22 नंतर काय येईल? 23 येईल. नंतर काय येईल? 26 येईल. नंतर काय येईल? 31 येईल. नंतर काय येईल? 32 येईल. नंतर काय येईल? 35 येईल. तर याच्यामध्ये काय येणार नाही? 1चा गॅप पाहिजे होता आपल्याला इथं. 33 येणार नाही. 33चा 1, 3, 5, 1, 3, 5 या मालिकेमध्ये 33 हा आकडा येणार नाही. नंबर नेक्स्ट बघा. अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लावली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील? अनआयडेंटिफाईड. फाईड विचारले. जर हे कशानुसार लावायचे? अल्फाबेटिकल क्रम. अल्फाबेटिकल क्रम कसा येतो याचा? डी डी ई ई एफ आय 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 एन एन टी यू. हा वेळखाऊ क्वेश्चन होता. फक्त आणि फक्त एकच अपरिवर्तित राहते. ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे 1. 98चं उत्तर आहे 1. बघा पुढे. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. ठीक आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते ती. तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळाली ती. नंतर ती 50 मीटर चालते. ठीक आहे, 50 मीटर चालली. ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीमध्ये वळते. 135 म्हणजे काय? हे सरळ हे 90 झालं आणि हे 135 झालं. तर काय म्हटलंय? 15 मीटर चालते व तिच्या त्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? म्हणजे इकडची दिशा विचारली तिच्या डाव्या बाजूला. ऑब्विसली इकडे असेल आग्नेय, इकडे असेल नैऋत्य, इकडे असेल वायव्य, इकडे असेल ईशान्य. तर तिचा डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? तर 100% ईशान्य दिशा असेल. बघा पुढे. खालील वेन आकृती आणि 3 शब्दांचे खालील पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूक दर्शवतो? काय म्हटलं? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. इतिहास आणि भूगोल आणि नागरिकशास्त्राचा काहीही संबंध नाही. त्यांची आकृती अशी येईल. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. भारत, आशिया, युरोपची कशी येईल? आशियामध्ये हा भारत, ही आशिया आणि हा युरोप वेगळा खंड येईल. कप, बशी, चहा, नो सेन्स आहे. याचे काहीच इनव्हॅलिड आहे आकृती. काढणार कशी आकृती? आणि फुले, सुवासिक, पांढरा. हा, तर ही 100% मॅच करते आकृती. काही फुले असू शकतात, ती फुले सुवासिक असू शकतात, ती सुवासिक फुले पांढरी असू शकतात.
त्यामुळे ऑप्शन क्रमांकाचं 3 उत्तर आहे. तर अशा प्रकारे हा पण पेपर बघून घेतला मित्रांनो. याच्यामधील काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील, काही गोष्टी ट्रिक्स वापरल्या, जसं की हे वयवारी काढताना की कुठून उदाहरणाची सुरुवात करावी कळणं महत्वाचं आहे. ही कन्सेप्ट ही महत्वाची आहे. जसं की कॅलेंडरमध्ये हे बुद्धिबळाच्या पटावर हे पाठच करून ठेवा. चौरस म्हणजे 204 आणि चौकोन म्हणजे 1296. हे एक महत्वाचं आहे. हे भरपूर रिपीट झालेलं आहे. सरळ सरळ स्क्वेअर घ्यायचा, त्यांची बेरीज करायची आणि त्याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं. हे सरासरी. तर हे महत्वाचं मित्रांनो. टक्केवारीला नेहमी अपूर्णांकात बघायचं आणि टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं हे पटकन जमणं महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये ॲज सच अवघड नव्हता पेपर काही चॅलेंजिंग क्वेश्चन होते, काही भरपूर सोपे क्वेश्चन आले होते. तर आपण हा पेपर बघितला गट ब आणि गट ग पूर्व परीक्षा 2023 साठी जो संयुक्त पेपर झाला होता. तर आपण 2022 चे पूर्व परीक्षेचे गट ब आणि गट